एकीकडे ड्रग्स वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्सला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्स, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्सचं वाटप करण्याची, ड्रग्सची विक्री करण्याची. त्यामुळे एकीकडे तुमचा संकल्प, एकीकडे शासनाचं पोलिसांचं काम, दुसरीकडे सगळ्या प्रकारे बॉटलनेक करून त्या ठिकाणी जिथनं ड्रग्ज येतात, जिथे ते तयार होतात, जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथनं येतात, अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई. कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदणं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2, 3, 4 वर्षामध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू. पण याकरता आवश्यकता आहे तुमच्या निग्रहाची, याकरता आवश्यकता आहे तुमच्या मदतीची. या भारताची ही युवा पिढी जो उद्या भारताचं संचालन करणार आहे, तुमच्यापैकीच कोणीतरी या भारताचा राज्यकारभार चालवणार आहे. तुम्ही सायंटिस्ट होणार आहात, तुम्हीच इंजिनियर होणार आहात, तुम्हीच डॉक्टर होणार आहात, तुम्हीच सीए होणार आहात, तुम्हीच या भारताला चालवणार आहात. त्यामुळे तुमचा निग्रह या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. मी भारताचा सुजाण व दक्ष नागरिक म्हणून गांभीर्यपूर्वक शपथ घेते की मी माझ्या आयुष्यात अंमली पदार्थ किंवा तत्सम नशाजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही. तसेच माझे कुटुंब, मित्र व समाजाला सेवन करण्यापासून जागरूक व परावृत्त करीन. अंमली पदार्थ सेवनाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व एक निरोगी सुदृढ सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी देशाच्या युवा शक्तींना नशेच्या विघातक मार्गापासून परावृत्त करेन. त्यांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्र निर्माण व देशाची प्रगती करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. व्यसनमुक्त कुटुंब, अंमली पदार्थ मुक्त मुंबई म्हणजेच समर्थ भारत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.